नमस्कार. चिमूटभर मीठ ह्या चॅनलवर मी आज पुदिन्याचा पुलाव बनवला आहे. रोज तोच प्रकारचा भात खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी हा एक वेगळा प्रकार. ह्यासाठी मध्यम आकाराचा कांदा, टोमॅटो, बटाटा आणि सिमला मिरची उभी कापून घेतली आहे. त्याचबरोबर वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पुदिना, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी खोवलेल्या नारळाचा चव आणि 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि वाटण काळं पडू नये म्हणून 3 बर्फाचे खडे घालून वाटण बारीक करून घेतले. पुलाव करण्यासाठी 1 कपभर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून बाजूला ठेवून दिला. पुलाव करण्यासाठी कुकर मध्यम आचेवर गरम करून त्यात 3 चमचे तेल टाकले. 1 तमालपत्र, 2 वेलदोडे, 3 लवंगा, 4-5 काळे मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रफूल घालून मसाले तेलात हलवून घेतले. 1 उभा चिरलेला मध्यम आकाराचा कांदा कापून तेलात टाकून परतून घेतला. कांदा थोडा लवकर मऊ होण्यासाठी त्यात अर्धा चमचा मीठ घालून तो 2 मिनिटे मध्यम आचेवर परतून घेतला. ह्या पुलावमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडत्या भाज्या वापरू शकता. इथे उभा चिरलेला मध्यम आकाराचा बटाटा टाकून तोही हलवून घेतला आहे. आता कुकरमध्ये 1 उभी चिरलेली सिमला मिरची आणि 1 उभा चिरलेला टोमॅटो घालून मिश्रण हलवून घेतले आहे. आता कुकरमध्ये मगाशी पुदिना आणि कोथिंबिरीचे मिक्सरमध्ये केलेले वाटण मध्यम आचेवर 2-3 मिनिटे परतून घेतले आहे. वाटण सर्व भाज्यांना छान प्रकारे लागल्यानंतर मगाशी धुतलेला बासमती तांदूळ आता कुकरमध्ये टाकला आहे. पुलाव सडसडीत मोकळा होण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ केवळ धुवून घेतला आहे, त्याला मी भिजवून ठेवलं नव्हतं. तांदूळ कुकरमध्ये टाकल्यानंतर ते अगदी हलक्या हाताने मी हलवून घेतले आहेत. तांदूळाचं शीत तुटलं जाणार नाही ह्यासाठी ही खबरदारी घेतली आहे. आता मिश्रणात चवीप्रमाणे मीठ टाकून आपण बासमती तांदूळ 1 कप ह्या मापाने घेतला होता, त्यासाठी 2 कप ह्या प्रमाणात पाणी टाकून मिश्रण हलक्या हाताने हलवून घेतले. मिश्रणाला थोडी उकळी आल्यानंतर त्यात चवीसाठी 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे पुदिन्याची पानं, 2 चमचे कोथिंबिरीची पानं आणि 2 चमचे खोवलेला नारळ टाकून मिश्रण हलक्या हाताने पुन्हा एकदा ढवळून मध्यम आचेवर 1 शिट्टी करून घेतली. पुलाव, बिर्याणी, मसाले भात हे आपण नेहमीच खातो, तर काही बदल म्हणून तुम्ही पुदिना पुलाव नक्की बनवून बघा. 15 मिनिटांनी कुकर थंड झाल्यानंतर पुलाव हलक्या हाताने मोकळा करून घेतला. पुलाव हलवताना तांदळाची शितं तुटली जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. घेतलेल्या प्रमाणात पुलाव किती छान सडसडीत मोकळा झाला आहे ते तुम्ही पाहू शकत असाल. पुदिना पुलावाला किती छान रंग आला आहे ते तुम्ही बघू शकत असाल. पुदिना पुलाव मस्त तुपाची धार सोडून रायत्याबरोबर फस्त करा. चिमूटभर मीठच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.